राज्यातील घोषित अघोषित शाळा, त्रुटीपात्र शाळा, त्याचप्रमाणे तुकड्या, या सगळ्यांचा प्रश्न गेली अनेक वर्ष प्रलंबित होता। आज मंत्रिमंडळाने या सर्व शाळा आणि तुकड्यांना 20% अनुदान, ज्यांना अनुदान नाही त्यांना 20%, जे 20%च्या टप्प्यामध्ये आहेत त्यांना 40% आणि 40%मध्ये असलेल्यांना 60% याप्रमाणे अनुदान मंजूर केलेलं आहे। आणि त्याच्यामुळे एकंदर 63,338 एवढ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे। आणि एकंदर या सर्वांसाठी मिळून शासनाला दरवर्षी 1,160 कोटी एवढा अतिरिक्त बोजा येणार आहे। आणि त्याच्यामुळे या संपूर्ण रकमेला आज मंत्रिमंडळाने विशेषतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय यांच्या पुढाकारामुळे मान्यता दिलेली आहे। आणि अनेक वर्षांचा असलेला हा प्रश्न आता संतृष्टात आलेला आहे। त्याच्यामुळे निश्चितपणे माझी खात्री आहे की अधिक चांगलं शिक्षणाचं आणि दर्जेदार शिक्षण देण्याचं काम हे शिक्षक करतील आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देतील अशी अपेक्षा करतो। ज्या शाळा राहिलेल्या आहेत ज्याची संख्या जवळजवळ 240च्या आसपास आहे, त्यांना 1 महिन्याची मुदत दिलेली आहे। पूर्वीसुद्धा 3 वेळा ही मुदत देण्यात आली, तरी पण जे त्रुटीपूर्तता करू शकले नाहीत, या सगळ्या शाळांचे परवाने हे स्वयंअर्थसहाय्यित या कॅटेगरीमध्ये करण्याची त्यांना मुभा देण्यात येईल। आणि त्रुटी अर्थसहाय्यित मध्ये जे जाणार नाहीत त्या सर्व शाळांच्या मान्यता या रद्द करण्यात येतील। आणि त्याच्यामुळे कुठलाही प्रश्न यापुढे शिक्षण क्षेत्रामध्ये शिल्लक राहणार नाही। आणि त्याच्यामुळे ही घोषणा जी आहे ही मी मागच्या अधिवेशनामध्ये केलेली होती आणि येत्या अधिवेशनाच्या पूर्वी त्याची पूर्ततासुद्धा केलेली आहे। आणि त्याच्यामुळे हे सरकार जे आहे हे केवळ आश्वासनं देणार नाही तर आश्वासनाची पूर्तता करणारं सरकार आहे। आणि आतापर्यंतच्या इतिहासामधली ही सर्वात मोठी वाढ ही सरकारने दिलेली आहे आणि त्याच्याबद्दल मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांचे आभार मानतो। दुसरी गोष्ट अशी आहे की माझ्या अध्यक्षतेखाली एक काजू कमिटीची स्थापना केलेली होती। कोकणची अर्थव्यवस्था ही पूर्णपणे काजूमुळे या अर्थव्यवस्थेमध्ये परिवर्तन होऊ शकतं। आणि हा जो अहवाल आहे हा गेली 3 वर्ष पेंडिंग होता आणि त्याच्यामुळे कोकणातल्या शेतकऱ्यांना न्याय मिळू शकलेला नव्हता। आज या संदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आला। हा निर्णय घेताना विशेषतः त्या चर्चेमध्ये कोकणचे आमचे सुपुत्र रवींद्रजी चव्हाण साहेब, उदय सामंत साहेब सर्वांनी भाग घेतला। आणि ज्या शिफारसी मी या समितीचा अध्यक्ष म्हणून शासनाला केलेल्या होत्या याच्यातल्या बहुतांश शिफारसी या शासनाने मान्य केलेल्या आहेत। आणि त्याच्यामुळे एकंदर 5 वर्षाचा हा कार्यक्रम आहे आणि याच्यासाठी 1,175 कोटी रुपये एवढा निधी हा कोकणातल्या शेतकऱ्यांना काजूची लागवड होणं, काजूची प्रक्रिया आणि काजूपाचा बोंड जे फुकट जातं त्याच्याबाबतच्या विविध उपाययोजना, काजूची उत्पादकता वाढावी यासाठी करायच्या वेगवेगळ्या योजना, ज्याला काजूचा दर कमी होतो त्याला काजूच्या साठवणीच्या संदर्भात असलेल्या वेगवेगळ्या सुविधा, अशा स्वरूपामध्ये ह्या सगळ्या सुविधा आहेत। आणि याच्याबरोबर अत्यंत महत्त्वाचा निर्णय जो शासनाने घेतला आहे त्याच्यामध्ये काजू बोर्डाची स्थापना ही केली जाणार आहे। त्याला 200 कोटी रुपयाचं भाग भांडवल हे शासन उपलब्ध करून देणार आहे। याच्या व्यतिरिक्त काजू एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल याची शाखा ही कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये स्थापन केली जाणार आहे। आणि हा निर्णय विशेषतः कोकणासाठी असला तरी कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा आणि चंदगड या काजूची विशेष जास्त लागवड असलेल्या आणि कोकणापासून जवळ असलेल्या तालुक्यांचा समावेश या धोरणामध्ये केलेला आहे। आणि याच्यामुळे कोकणच्या संपूर्ण एकंदर आर्थिक परिस्थितीला वेगळी चालना मिळेल। कोकणचा जो काजू उत्पादक शेतकरी आहे तो सुखी होईल आणि काजूच्या माध्यमातून मोठं उत्पन्नाचं स्तोत्र हे कोकणातील जनतेला उपलब्ध होईल। याच्याबरोबर एक धोरणात्मक निर्णय असा घेतलेला आहे की आंब्याचं बोर्डसुद्धा
या ठिकाणी स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे। याच्यापूर्वी हा निर्णय एकदा झालेला होता, परंतु त्याची अंमलबजावणी झालेली नव्हती। त्याला याची अंमलबजावणी करण्याचा संदर्भातला प्रस्ताव या येत्या कॅबिनेटमध्ये किंवा त्याच्या पुढच्या कॅबिनेटमध्ये घेण्याच्या संदर्भात घोषणा करण्यात आलेली आहे। त्याला तत्वतः मान्यता देण्यात आली आहे। आणि हे आंब्याच्या संदर्भात आम्ही ज्याला विषय मांडलेला होता त्याच्यामध्ये सुद्धा श्री उदय सामंतजी, रवींद्र चव्हाणजी सर्वांनी या चर्चेमध्ये भाग घेतला आणि कोकणच्या शेतकऱ्यांची बाजू मोठ्या प्रमाणात उचलून धरली। आणि माझी खात्री आहे की ज्या बाळासाहेबांच्या नावाने आम्ही महाराष्ट्रावर राज्य करतो, त्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं की कोकणासाठी काहीतरी झालं पाहिजे। आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या या स्वप्नाची पूर्तता या निमित्ताने होते। काजू उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळतोय आणि लवकरच आंबा उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा न्याय मिळेल। आणि हे सर्व करण्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या दोघांनी महत्त्वपूर्ण अशी भूमिका कॅबिनेटमध्ये घेऊन याला मान्यता दिलेली आहे। त्याच्याबद्दल कोकणातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मी दोघांचेही मनापासून आभार मानतो। मंत्रिमंडळाच्या सर्व सहकाऱ्यांचं कोकणातील जनतेच्या वतीने आभार मानतो। हे बघा, कितीही मागण्यांना कधीही अंत नसतो। शेवटी न्याय मिळालेला आहे आणि न्याय मिळाल्यानंतर लोकांनी आनंदी सुद्धा राहिलं पाहिजे। ह्या खरं तर अघोषित शाळा होत्या, काही त्रुटीच्या शाळा होत्या आणि मी असं म्हणू शकणार नाही की 100% आम्ही न्याय देऊ शकतो। 100% न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। याच्या व्यतिरिक्त सुद्धा आणि कोण मागणी करत राहिले तर मला एवढंच सांगायचं आहे की एवढं मोठं पॅकेज संपूर्ण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये देण्यात आलेलं नव्हतं। मी शिक्षकांच्या भावनांचा विचार करून हे पॅकेज देण्याचा प्रयत्न केला। खरं तर हे संपूर्ण पॅकेज अर्थ खात्याचे जे रिमार्क होते त्याप्रमाणे फक्त 350 कोटीचं पॅकेज मिळणार होतं। त्याच्याऐवजी हे आम्ही पूर्ण पॅकेज 1000 कोटीचं मंजूर करू शकलो। याचं कारण केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत। त्याच्यामुळे असे क्लेम्स की जे कायद्यामध्ये बसत नाहीत हे अर्थ खातं कधीही मान्य करत नाही, परंतु विशेष बाब म्हणून अर्थ खात्याचं म्हणणं ओव्हररूल करून अर्थ खात्याचे मंत्री आणि उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी या मागण्या मान्य केलेल्या आहेत। आणि आपण बघाल की आपण पूर्वी कधीचा इतिहास काढून बघा की ह्या सगळ्या विनाअनुदानित शाळा होत्या, यांची कुठलीही जबाबदारी शासनावर नव्हती। परंतु मागच्या अधिवेशनामध्ये मी घोषित केलेलं होतं की कोणीही जर उपाशीपोटी राहिलं की यांना उपाशीपोटी राबवून घेतलं जात होतं संस्थांकडून। खरं तर त्यांचा पगार देण्याची जबाबदारी ह्या त्या संस्थांची होती, परंतु त्या संस्था त्यांना कमी पगारामध्ये राबवून घेत होत्या। याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आम्ही शिक्षकांना न्याय दिलेला आहे आणि निश्चितपणे शिक्षकांकडून अधिक चांगलं काम पुढच्या काळामध्ये होईल याची मला खात्री आहे। आणि म्हणूनच ज्या आता शिल्लक आहेत त्या शाळांची मान्यता सुद्धा 1 महिन्यामध्ये रद्द करण्यात येणार आहे आणि त्याच्यानंतर कुठलीही कंप्लेंट ही सहन केली जाणार नाही। शेवटी विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण देणं याच्यासाठी शिक्षण खातं आहे, परंतु शिक्षण खात्यामध्ये काम करणाऱ्या शिक्षकांची महत्त्वाची भूमिका असते, म्हणून आम्ही स्पेशल केस म्हणून या सर्वाला मान्यता दिलेली आहे। आदित्य ठाकरे असे म्हणतात की जशा गाड्या तुम्ही परत केलेल्या आहेत तसेच आमचे आमदारही आता परत करून तुम्ही गाड्या परत। एक आहे त्यांच्या हे त्याला दिवा स्वप्न म्हणतात। अशी जे दिवा स्वप्न बघतात त्यांनी आपण कसं वागत होतो, कशा रीतीने आमदारांकडे दुर्लक्ष करत होतो, कशा रीतीने कोणालाही भेटत नव्हतो, कशा रीतीने 2-2.5 वर्षाच्या काळामध्ये आपण महिनाभर सुद्धा मंत्रालयामध्ये आलो नाही, या सगळ्या गोष्टीचा त्यांनी विचार केला पाहिजे आणि नंतर अशा स्वरूपाच्या मागण्या केल्या पाहिजे असं मला वाटतं। त्यांच्याबद्दल मला आदर आहे, परंतु तुम्ही जर अशा प्रकारे वागत राहून लोकांना गृहीत धरणार असाल, आमदारांनाच जे लोक भेटत नव्हती ती आता सर्वसामान्य लोकांना सुद्धा भेटायला महाराष्ट्रभर फिरायला लागली। हे आम्ही जो उठाव केला आणि बाळासाहेबांच्या विचाराबरोबर गेलो त्याचा हा परिणाम आहे असं मी स्वतः समजतो। म्हणून वाईटातून काहीतरी चांगलं होतं तसं त्यांच्या बाबतीत झालेलं आहे। ते निदान फिरायला तरी शिकले, लोकांना भेटायला तरी शिकले, याच्याबद्दल आनंद आहे आम्हाला सर्वांना। राज्य सरकारने दिलेला पुरस्कार शरद पावेसकर यांनी पुन्हा दिलेला आहे, नाकारलेला आहे। कोणी स्वीकारावं आणि कोणी नाकारावं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो। आम्ही ह्या संदर्भातले कुठलेही अधिकार हे शासनाकडे ठेवलेले नव्हते, मंडळाकडे हे अधिकार आम्ही दिलेले होते। मंडळांनी चूज केलेला आहे
फक्त एकच गोष्ट मला सांगायची आहे की असं झालेलं आहे की नक्षलवाद विचाराला प्रोत्साहन देणाऱ्या पुस्तकालासुद्धा मंडळाने त्या ठिकाणी पारितोषिक दिलेलं होतं. त्या ठिकाणी ते पारितोषिक आम्ही रद्द केलेलं आहे आणि मंडळाचीसुद्धा आम्ही लवकरच पुनर्रचना करणार आहे. कारण कुठलाही अशा स्वरूपाचा निकाल करत असताना त्यांनी शासनाच्या निदर्शनाला ही बाब आणून दिली पाहिजे की अशा तऱ्हेचं हे साहित्य होतं की जे आपल्या देशाच्या विरोधात असलेल्या शक्तींना प्रोत्साहन देणारं होतं. कारण देशाचं हित हे सर्वोच्च असतं आणि आमच्या असंख्य पोलीस बांधवांनी ज्यांनी आपलेले प्राण गमावलेले आहेत त्यांच्या स्मृतीचा आम्ही अनादर केल्यासारखं हे झालं असतं. आणि म्हणून अशा कुठल्याही दहशतवादी प्रवृत्तींना कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये प्रोत्साहन दिलं जाणार नाही, ही स्पष्ट भूमिका आहे. मी त्या खात्याचा मंत्री म्हणून गृह खात्याचं काम केलेलं आहे. हा नक्षलवाद मोडून काढत असताना किती त्रास झाले, आमच्या किती जवानांना स्वतःचे प्राण गमवायला लागले हे मी स्वतः बघितलेलं आहे आणि त्यांच्या कुटुंबियाच्या डोळ्यातले अश्रू आम्ही स्वतः बघितलेले आहेत. त्याच्यामुळे अशा प्रवृत्तीला आम्ही स्थान देणार नाही. आज नक्षलवाद भागामधून भरती होण्याचं 100% थांबलेलं आहे. शहरामध्ये साहित्याच्या नावाखाली जो काय एक सपोर्ट देण्याचा प्रयत्न होतो हा सुद्धा प्रयत्न योग्य नाही असं मला स्वतःला वाटतं. त्याच्यामुळे नक्षलवादाला कुठल्याही परिस्थितीत आम्ही प्रोत्साहन देणार नाही. अशांत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे बेळगावात दाखल झालेले, त्यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा कर्नाटक महाराष्ट्र सीमावर जाऊन शिवाय करणार. हे बघा, कर्नाटकात जायला त्यांना कोणीच बंदी केलेली नव्हती. कर्नाटकात जाऊन आले, आनंद आहे ना. कारण असं आहे की बंदी जी केलेली होती ही त्या वेळेपुरती जी बंदी केलेली होती ही त्या ठिकाणची कायदा आणि सुव्यवस्था लक्षात घेऊन ती बंदी केलेली असली तरी त्याच्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचं दूरध्वनीद्वारे चर्चा झालेली आहे. काल जेव्हा गुजरातला गेले त्यावेळेला दोघांची भेटसुद्धा झालेली आहे. याच्यामधून वातावरण निवळायला मदत होईल अशी आम्ही अपेक्षा करतो. ज्या अधिकच्या सवलती आम्ही सीमाभागातल्या लोकांसाठी जाहीर केलेल्या आहेत त्याचं काटेकोरपणे पालन होईल आणि जे लोक हे टीका करतात त्यांनी ह्या सवलती गेल्या 2.5 वर्षामध्ये त्यांना दिलेल्या नव्हत्या, त्याच्यातल्या अनेक सवलती त्यांनी रद्द केलेल्या होत्या, हे सुद्धा जनतेने समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून नुसतं दाखवायचं प्रेम असून चालत नाही. खऱ्या अर्थाने तो प्रश्न सोडवायचा असेल तर आपल्याला सुप्रीम कोर्टामध्ये सक्षमपणे आपली बाजू मांडायला लागेल आणि आपल्या लोकांना न्याय मिळवून द्यायला लागेल. रोहित पवार असे देखील म्हणतात की बेळगावमध्ये मी पोहोचलो आहे, मात्र जे मंत्री आहेत ते मंत्री अद्यापही पोहोचले नाही, त्यांनी पोहोचून हा मुद्दा सोडवावा असं रोहित पवार म्हणतात. अहो, त्यांनी पोचल्यामुळे हा प्रश्न सुटला का? त्यांच्यावर मुळातच बंदी नव्हती, ते कधीही जाऊ शकतात बेळगावला. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा मुद्दा गैरलागू आहे. ज्यावेळेला शासन एखादा निर्णय घेतं त्यावेळेला शासनाने निर्णय घेतलेले आहेत, निर्णयाची अंमलबजावणी चालू झालेली आहे. त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये सीमा भागातल्या लोकांना न्याय मिळवून देणं हे आमचं काम आहे. रस्त्यावर उतरून जर मारामाऱ्या केल्या आणि त्या ठिकाणी हिंसाचार झाला तर त्याचे पडसाद दोन्हीकडे उमटू शकतात आणि त्याच्यामध्ये सर्वसामान्य नागरिक होरपळून निघतात. ही वस्तुस्थिती सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे. निश्चितपणे काय आहे की मी आता 2-3 विषयांपुरतं अशासाठी बोललो की हा अधिकार हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांचा आहे. कोकणाच्या संदर्भातला विषय होता म्हणून मला सांगण्यात आलेलं होतं, चव्हाण साहेबांना सांगण्यात आलेलं होतं आणि आमच्या उदय सामंत साहेबांना सुद्धा सांगण्यात आलेलं होतं. त्यांची दुसऱ्या मीटिंग असल्यामुळे ते इथे येऊ शकले नाहीत म्हणून मी 2 गोष्टींचा उल्लेख केला. एक माझ्या डिपार्टमेंटची जी बाब आहे त्याच्याबद्दल मी बोललो आणि दुसरं कोकणाच्या संदर्भातलं सांगितलं आहे. सर्वपक्षीय बंद पुकारण्यात आला, मनसे आणि भाजप त्यात सामील नाही झाले, मात्र बंद पुकारण्यात आले आणि त्यामुळे बऱ्यापैकी खूप बंद दिसला. नाही, एक गोष्ट अशी आहे की कोश्यारीजीने जे पत्र लिहिलेलं आहे केंद्र शासनाला त्याच्यामध्ये बरेचसे खुलासे आलेले आहेत. मग ते खुलासे आल्यानंतर सुद्धा काही लोक असे म्हणतात की उशिरा केलेले खुलासे आहेत, परंतु शेवटी खुलासा येणं हा महाराष्ट्राच्या जनतेचा विषय आहे असं आम्ही स्वतः समजतो. जो काय निर्णय या संदर्भात घ्यायचा आहे तो केंद्र शासन योग्य वेळेला घेईल याची आम्हाला खात्री आहे. मोर्चामध्ये उदयनराजेंनी सुद्धा राज्यपाल हटवा अशी मागणी शेवटी त्यांनी अशी इच्छा प्रदर्शित केलेली आहे की त्यांनी वारंवार इच्छा प्रदर्शित केलेली आहे की आपल्याला तुम्ही जे पत्र वाचून बघितलं त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आलेल्या आहेत, त्याच्यामुळे त्याचं पुन्हा रिपिटेशन मी करणार नाही. त्यांनी अशा स्वरूपाचं पत्र लिहिणं हा एका अर्थाने महाराष्ट्राच्या भावनांचा आदर आहे असं मला समजतं. कारण आमच्या भावना या छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातल्या भावना असतात
प्रत्येकाच्या पद्धत वेगळी असते. जे शासनामध्ये असतात ते भावनाच्या संदर्भात प्रत्यक्ष बोलू शकतात त्यांच्याशी किंवा केंद्राशी बोलू शकतात. ज्यांना अशा रीतीचे मार्ग उपलब्ध नसतात ते रस्त्यावर उतरून सुद्धा आपल्या भावना व्यक्त करू शकतात. ही प्रत्येकाची व्यक्त करण्याची पद्धत आहे आणि त्यांच्यात कोणी ह्या भावना व्यक्त केला तरी त्याच्यामागे छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान आहे, एवढंच मी सांगू शकतो. लव्ह जिहाद विषयी कायदा आणावा त्यासाठी भाजपचे अनेक आमदार त्यामध्ये नितेशाळेंचे नाव येतं, ते आग्रही आहेत, पाठवण्यासाठी गेले होते, तर तो कायदा आणायला पाहिजे असं वाटतं. त्यावर चर्चा होणार. याबाबतची मुलाखत ही यापूर्वीच आदरणीय उपमुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहेत. एकदा आपल्या नेत्यांनी मुलाखत दिल्यानंतर त्याच्यावर परत मी कॉमेंट करणं हे योग्य होणार नाही आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही मुलाखत आलेली असल्यामुळे या संदर्भातला आवश्यक तो सर्व खुलासा हे आदरणीय फडणवीस साहेबांनी केलेला आहे. हिंदी में जानना चाहेंगे कि आज इस के लिए 50 करोड़ रुपए सरकार ने मंजूर किए. एक तरफ से सरकार स्टेप्स ले रही है और बार बार कह रही है कि महापुरुषों को लेकर सम्मान है, लेकिन 17 तारीख को मोर्चा निकालने वाला आज भी बंद किया गया है और इस पर लगातार राजनीति जारी है. देखिए, जिनको राजनीति करनी है वो राजनीति करते रहेंगे, जिनको काम करना है वो काम करते रहेंगे. बहुत सारे निर्णय आज हमने लिए हैं, हमारे कैबिनेट ने लिए हैं, तो इसके बारे में मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री हमेशा आपको जानकारी देते हैं. आज मैंने इसीलिए ये प्रेस ली है कि मेरे डिपार्टमेंट का एक इशू था जिसमें हमने 63,000 टीचर्स को न्याय दिया है, उसके बारे में बोलना था. मैं खुद कोंकण से हूँ. जो कमेटी फॉर्म हुई थी मेरी अध्यक्षता में हुई थी और उसमें हमने कोंकण के फार्मर्स है उनको न्याय दिया है. पहली बार उनको 1100 करोड़ इतनी बड़ी अमाउंट 5 साल के लिए मिल रही है, तो इससे कोंकण का विकास होगा और वहाँ की अर्थव्यवस्था बदल जाएगी. तो ये बोलने के लिए मैं यहाँ पे आया था और मैंने उसके बारे में पूरी जानकारी दी है. तो ये सरकार निर्णय लेने वाली सरकार है, कुछ बोलने वाली सरकार नहीं है. इसीलिए मैं ऐसे सोचता हूँ कि हमारे सब निर्णय ये जनता के हित में होते हैं और हम हमेशा देखते हैं कि जो भी निर्णय हमने लिए हैं उसकी अमल हुआ है या नहीं, और वो अमल हो रहा है. जो भी निर्णय हमने लिए थे उसमें से 99% जो निर्णय थे उन पे अमल किया गया और रिमेनिंग प्रोसेस में है. शिवसेना पार्टी के जो सत्र शुरू हो रहा है वो 2 हफ्ते का होगा. विपक्ष कह रहा है कि सरकार जो है वो 3 हफ्ते हम चाहते थे, लेकिन सरकार जो है सत्र बढ़ा नहीं रही, सरकार डर रही है. नहीं, डरने की क्या बात है. अगर आप अच्छी तरह से हाउस चलाएंगे तो 2 हफ्ते में भी बहुत सारा काम हो सकता है. अगर आप हाउस को डिस्टर्ब करेंगे तो आपको ही जो अपॉर्चुनिटी है जनता के जो समस्याएं हैं उनको सामने लाने की, तो उस अपॉर्चुनिटी को आप गंवाते हैं. तो मेरी ये सबसे विनती रहेगी कि वो कामकाज में भाग ले, अच्छी तरह से चर्चा हो और चर्चा का उपयोग महाराष्ट्र के हित में हो. एक सवाल है कि आप बाला साहब हमेशा चाहे पाकिस्तान का मुद्दा हो, चीन का मुद्दा हो, भूमिका लेते रहे हैं. जिस तरह से कल एक बार चीनी सेना ने प्रयास किया, हमारी सेना ने उनको खदेड़ दिया, अब इसको लेकर राजनीति जारी है. विपक्ष कह रहा है कि सरकार या जो एनडीए के लोग हैं वो सिर्फ चुनाव प्रचार में बिजी रहती है, उनकी नीति जो है वो देश की सुरक्षा के प्रति इतनी लापरवाह दिखाई दे रही है. सैनिकों को कम सुविधाएं मिल रही है. देखिए, सैनिकों को जो सुविधा रहती है वो मोदी साहब ने हमेशा बढ़ाई ही है, और भी कुछ उसमें कमी रहेगी वो भी वो बढ़ाएंगे. एक ऐसे नेतृत्व में हम लोग काम करते हैं जिन्होंने भारत को एक हाइट पे लेके गए हैं. आज हमारे जो एनिमीज़ है वो हमको डरते हैं और यही मोदी साहब की एक अचीवमेंट है. जो खर्चा है अपने डिफेंस पे वो काफ़ी हद तक बढ़ा हुआ है. बहुत सारे इक्विपमेंट इंडिया ले रही है और मेक इन इंडिया के तहत बहुत सारे वेपन्स इंडिया में अब बन रहे हैं. प्लेन्स बनने चालू हो रहे हैं, उसका भी करार हो गया है. बहुत सारे ये जो मेक इन इंडिया का मूवमेंट है उससे हमारा राष्ट्र बहुत ही सक्षम हुआ है और किसी भी शत्रु को ये ताकत नहीं कि उसकी तरफ वो गलत तरह से देखे. सरकार के मंत्री कहते हैं नितेश राणे ने जिस तरह से बयान दिया है गाँव वालों को, उस बयान को किस तरह से देखते हैं आप? देखिए, वो तो यंग है, कई बार ऐसे गलती से निकल जाता है, लेकिन हमेशा जो एमएलए अपने कॉन्स्टिट्यूंसी के लिए बहुत सारे फंड्स देते हैं
तो वो एक्सपेक्ट करते हैं कि लोगों का भी प्यार हमें मिल जाए। तो उनको शायद ये बोलना चाहिए था कि हमने आपके लिए इतना किया है, तो आपका भी कर्तव्य बनता है कि आज आप हमारे साथ रहे। तो उनके बोलने में शायद ये थोड़ा बहुत कम ज़्यादा हो गया होगा, लेकिन उनके बोलने का ये इंटेंशन था ऐसे मुझे बिल्कुल नहीं लगता। एक सवाल है कि जैसे कि चाइना का भी इशू चल रहा है, चाइना के खिलाफ लोगों की भावना भी तीव्र है देश की। गोरेगांव में एक एग्जीबिशन हो रहा है जिसमें कुछ चाइना के प्रोडक्ट्स का भी एग्जीबिशन उसमें हो रहा है, जिसको लेकर कुछ मुस्लिम संगठनों ने भी विरोध करना शुरू कर दिया है। आज ही विरोध प्रदर्शन किया। उनका कहना है कि जब हमारा शत्रु राष्ट्र हमारे सैनिकों के ऊपर आक्रमण करता है तो उनको अपने देश में प्रमोशन करने का हक क्यों है? देखिए, जो भी चीज़ें बैन करनी है वो तो सरकार बैन कर चुकी है। जो चीज़ें बैन नहीं हुई है उसके बारे में सरकार सोचती है। तो मुझे नहीं ऐसे लगता है कि ऐसा कोई बैन अभी तक आया है। अगर बैन आएगा तो उसको भी ख़त्म कर देंगे। तो इसके बारे में आपको मालूम है कि G20 के अध्यक्ष भी अभी मोदी साहब ही है। तो जो भी हल निकलता है, राष्ट्र की प्रोग्रेस नहीं हैम्पर होनी चाहिए। ये तो हर किसी का एम रहता है। और देखिए, हमारी जो ग्रोथ रेट है वो सबसे अच्छी है, तो इसका भी क्रेडिट मोदी साहब को ही जाता है। जी, जैसे कि शिव सृष्टि के लिए एक बहुत बड़ा वहाँ निर्माण होगा, शिवाजी महाराज के जीवन के दृश्य इतिहास को बनाया जाएगा, उसके लिए सरकार ने आज बड़ा डिसीजन लिया। देखिए, इस डिसीजन के बारे में मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री जी आपके साथ बात करेंगे। मेरा एक लिमिटेड उद्देश्य था, क्योंकि मैं रिप्रेजेंटेटिव नहीं हूँ कि मैं कैबिनेट के निर्णय डिस्क्लोज करूँ। मुझे जो बताया गया था कि ये निर्णय है, आपको अनाउंस करना है, उतने ही निर्णय। देखिए, मैं इस निर्णय को ऐसे देखता हूँ कि छत्रपति शिवाजी महाराज की तरफ हमारी पूरी निष्ठा है। और बाबा साहेब पुरंदरे जी ने जो भी छत्रपति शिवाजी महाराज के बारे में महाराष्ट्र की जनता में प्रचार प्रसार किया है, तो इसीलिए उनके फैमिली का भी ये हक बनता है कि इस तरह का एक निर्माण महाराष्ट्र में हो। उनका ट्रस्ट है और वो ट्रस्ट को ये पैसा दिया जा रहा है ताकि एक बहुत अच्छी शिव सृष्टि महाराष्ट्र में बने और छत्रपति शिवाजी महाराज की तरफ जो आदर है और बढ़े और उनकी यादें कायम रहे। दुसरं असं की ज्या पद्धतीने नितेश राणेंचं एक वक्तव्य समोर आलं देत असताना फंड मिळणार नाही, तुम्ही कशा पद्धतीने? एक गोष्ट अशी आहे की त्यांना म्हणण्याचा उद्देश असेल असं मला स्वतःला वाटत नाही, कारण अनेक आमदार हे स्वतःच्या मतदारसंघामध्ये विकास निधी देत असतात आणि विकास निधी देत असताना त्या लोकांचं प्रेमसुद्धा आपल्याला प्राप्त होईल अशी त्यांची अपेक्षा असते। त्या उद्देशाने ते कदाचित हे म्हटलेलं असेल आणि त्याच्यामुळे वेगळ्या अर्थाने त्याच्याकडे बघितलं जाऊ नये असं माझं स्वतःचं मत आहे। मतदारसंघामध्ये अशा प्रकारे एका प्रतिनिधींना बोलणं योग्य वाटतं? बघा, असं आहे की मी तुम्हाला सांगितलं की बोलण्याची पद्धत चुकीची असल्यामुळे हे प्रश्न निर्माण होतात। वेगळ्या तऱ्हेने सुद्धा हे सांगता आलं असतं की मी तुमच्याकडे एवढा विकास केलेला आहे तर आता सर्वजण माझ्याबरोबर राहा असं सुद्धा बोलता आलं असतं। त्यांचं वयान्वये हळूहळू मॅच्युरिटी येत जाते। आता माझं वय एवढं आहे की मी बोलताना एवढ्या मॅच्युअर्डली बोलू शकतो, तसं हळूहळू त्यांचा उद्देश काय असा असेल असं मला स्वतःला बिलकुल वाटत नाही। आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ज्यावेळेला त्यांची माझी भेट होईल त्यावेळेला मी निश्चितपणे ह्याची चर्चा त्यांच्याशी करेन। सर, रोहित पवार जी बेलगांव जाते हैं, वहाँ पर एकीकरण समिति के अध्यक्ष मिलते हैं और आरोप लगा रहे हैं कि सरकार के समय के 2 मंत्री क्यों नहीं आ पा रहे अभी तक। देखिए, ऐसा है कि रोहित पवार जी पे कोई पाबंदी तो है नहीं, वो जा सकते हैं, वो मिल सकते हैं। 2.5 साल में उनकी जो फैसिलिटीज़ थी वो कम की गई थी। उस वक्त रोहित जी कुछ नहीं बोले थे। जो अपने हाथ में है हम लोग कर सकते हैं। हमने बहुत सारी फैसिलिटीज़ बढ़ाई है, अगर वो जाके भी कम्युनिकेट करते तो हमारे लिए अच्छा है। और मैं जब कोल्हापुर जाता हूँ तो मुझे मिलने के लिए समिति के लोग आते हैं और मेरा जितना रिलेशन है समिति के पदाधिकारों से, मुझे लगता है शायद ही किसी का हो। तो हमारी ये बहुत पुरानी एक दूसरे से ये जुड़ाव है, उसके लिए जाना, दिखाना और दिखावा करना अहमियत नहीं रखता। सरकार का एक डेलीगेशन को मिलने वाला कर्नाटक वो जरूर जाएगा। अमित शाह जी के साथ हमारे ऑनरेबल सीएम, डिप्टी सीएम जी की बात हो चुकी है और इसमें पीसफुल सॉल्यूशन निकल आएगा ताकि टेंशन नहीं रहे दोनों स्टेट में। जो फैसिलिटीज़ है वो हमारे सीमा भाग के लोगों को मिले और जब भी निर्णय होगा सुप्रीम कोर्ट का तो उसको हम एक्सेप्ट करेंगे और बहुत अच्छी तरह से हमारे लोगों का पक्ष रखेंगे सुप्रीम कोर्ट में और हमें न्याय मिल जाएगा, इसकी हमें
वी आर वेरी कॉन्फिडेंट, हमें इसका यकीन है।